दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय भाजपशी चर्चा केल्याशिवाय झाला असता का? शरद पवारांचा विलीनीकरणाचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला, तर दादांची शपथ घेऊन सांगतो चर्चा सुरू होती, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. घाईघाईत शपथविधीचा निर्णय सुनेत्रा पवारांचा, त्याच उत्तर देतील. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेबद्दल मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, तर सुनेत्रा पवारांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांची अनुकूलता. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी नेत्यांकडून शंका उपस्थित. 6 जणांचा मृत्यू झाला, मग 5 मृतदेह हाती कसे? अमोल मिटकरींचा सवाल. मोदी अमित शहांना भेटणार असल्याची माहिती. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्यांदा अर्थसंकल्प सादर. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाहीत, तर 1 एप्रिलपासून देशामध्ये नवा आयकर कायदा. अपघात विमा करमुक्त करण्याचीही घोषणा. मुंबई पुणे, पुणे हैदराबादसह देशामध्ये नवे 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवणार. अर्थमंत्र्यांची घोषणा. शुगर, कॅन्सरची औषधं स्वस्त, तर मद्य आणि सिगरेट महागली. आंतरराष्ट्रीय तणावामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण. सोनं प्रतितोळा 1,55,000 तर चांदी प्रति किलो 2,70,000 सर्वसामान्यांमध्ये उत्साह, गुंतवणूकदारांची निराशा. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार. 24 तासामध्ये 5 जणांच्या मुसक्या आवळल्या. व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.